सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 15 एप्रिल 2026 बुधवार दिवशी श्री अक्कलकोट स्वामी महाराजांची पुण्यतिथीचा दिवस आलेला आहे. उद्या प्रदोषसुद्धा आहे आणि शिवरात्रीसुद्धा आहे. सुंदर सोन्यासारखा दिवस आहे. असा योग पुन्हा येणे नाही. उद्या सेवा आवर्जून करायचं आहे आणि एक दिवा तुम्हाला या ठिकाणी लावायचा आहे. उद्या संध्याकाळी प्रदोष काळात एक दिवा सर्वांनी लावायचा आहे. बघा, महाराजांची इतकी कृपा होईल आपल्यावर. कितीही कठीण काळात असाल, समस्या असेल, जो कुणालाच सांगता येत नाही, अशा त्रासातून सुद्धा क्षणात मार्ग काढतील महाराज. असा सोन्यासारखा दिवस आहे. सकाळी लवकर उठायचं आहे सर्वांनी आणि उद्या महाराजांची मूर्ती असेल, फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. महाराजांची मूर्ती असेल, पंचामृताने जरूर अभिषेक करायचा आहे आणि छान अशी पूजा सेवा करायची आहे. चाफ्याची जेवढी फुलं मिळतील ना, उद्या महाराजांना जरूर अर्पण करा. नसतील, पिवळी झेंडूची फुलं अर्पण केली तुमच्याकडं जी असतील, गणपती बाप्पांची सेवा करा, महाराजांची सेवा करा. तुमच्या देवघरात कुलस्वामिनी माता लक्ष्मीची मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल, छान देवी देवतांना अभिषेक करायचा आहे. सुंदर पूजा करायची आहे. यासाठी उद्या लवकर उठायचं आहे आणि लवकर उठून पूजा करून उद्या जर एक पारायण श्री स्वामी चरित्र सारामृताचं झालं ना, तर आवर्जून करा. आपण तर 21 दिवसांची सेवा केलेलीच आहे सुरू आणि उद्या सेवेची सांगता आहे. आता ज्यांच्याकडून अजिबात सेवा झालेली नाही, राहून गेलेली आहे, सुंदर दिवस आहे उद्याचा. तसं तर स्वामींची सेवा करायला वेळ काळाचं बंधन नाही. उद्या नाही जमलं, परवापासून सुरू करा. कधीही तुम्ही स्वामींची सेवा करू शकता. स्वामी माऊली आहे. सेवा करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही कधी सुरू करत आहात, काहीच माऊलीला फरक पडत नाही. स्वामी माऊली आहे. आपल्या लेकरांकडून सेवा माऊली करून घेत असते. आपण सेवा सुरू करत नाही. आपल्याकडून कधी सेवा करून घ्यायची हे आपले स्वामी ठरवत असतात. आपली माय माऊली आई ठरवत असते. तर उद्या जर झालं ना तुमच्याकडून 1 ते 21 अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृताचे आवर्जून करा. पहाटे उठून करा किंवा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना दिवसभरात आवर्जून करा. सुंदर दिवस आहे. आता एक मांडी पारायण नाही जमत ज्यांना, त्यांनी सकाळी 7 अध्याय वाचा, पहाटे दुपारी 7 अध्याय वाचा आणि संध्याकाळी रात्रीच्या 8-9 वाजले ना चालेल, तेव्हा जरी तुम्ही 7 अध्याय वाचले ना. लहान लेकरं असतात, नाही जमत, काही वेळा पायाचं दुखणं वगैरे, एक मांडी बसायला होत नाही. बघा, 1 ते 1.5 तासात तुम्हाला बसणं होत असेल तर आवर्जून 1 ते 21 अध्याय जरूर पठण करा. उद्या सुंदर सेवा आहे. स्वामींचा प्राण आहे, आत्मा आहे. ही स्वामी चरित्र सारामृताची सेवा आवर्जून सर्वांनी करायची आहे. आता नाहीच जमलं, किमान जी नित्य सेवा करतो ना, 3-3 अध्याय वाचतो आपण, 11 माळी जप करतो, 11 वेळा तारक मंत्र पठण करतो, जेवढी सेवा होईल तेवढी उद्या जरूर करायचं आहे. नाहीच काही जमलं ना महिलांनो, दादांनो, काय करायचं आहे, देवांची छान पूजा करून घ्यायची. फक्त सेवा करताना 12 ते 12:30 वाजेपर्यंत, 12 ते 12:30 या अर्धा तासात सेवा, म्हणजे पारायण करत असाल तुम्ही, तारक मंत्राची सेवा, जप करत असाल, ही सेवा अर्धा तास करू नका. बाकी दिवसभर तुम्ही केव्हाही सेवा करू शकता. नाही काही जमलं ना, देवांची छान सेवा करून घ्या. एक अखंड दिवा उद्या देवघरात लावून ठेवायचा आहे. त्या दिव्यात फक्त एक कापराचा तुकडा टाकायचा आहे तुम्हाला. भीमसेन कापराचा एक छोटासा तुकडा आवर्जून उद्या दिव्यात टाकून द्यायचा आहे. बाकी काही नाही टाकलं. उद्या प्रदोष, शिवरात्री आहे. कापूर महादेवांना प्रसन्न करतात आणि कापूर आपल्या स्वामींना प्रसन्न करतात. तर कापराचा तुकडा अखंड दिव्यात जरूर टाकायचा आहे आणि आसन घेऊन बसा. दिवा अगरबत्ती करून घ्यायची. एक छोटासा पाण्याचा पेला पाणी भरून घ्यायचं. त्यावर एक उजवा हात ठेवायचा आहे. अखंड 11 वेळा तारक मंत्र पठण करा. 21 वेळा तारक मंत्र पठण करा आणि ते पवित्र तीर्थ घरात सर्वांनी प्यायचं आहे. बघा, बुधवार आहे, मांसाहार मद्यपान होणार नाही, काळजी घ्यायची आहे. नाही काही जमलं, ही तारक मंत्राची सेवा जरी केली ना सर्वांनी, लहान लेकरांपासून मोठ्या व्यक्तीपर्यंत हे तारक मंत्राची सेवा करा आणि ते पवित्र तीर्थ, स्वामींचा आशीर्वाद आहे, गुरु माऊलीची सावली आहे ती तीर्थ म्हणजे
ते तीर्थ सर्वांनी प्यायचं आहे. महिलांनो, दादांनो, घरात नकारात्मकता वाटत असेल, थोडं घरात एखादं तुळशीचं पान घेऊन श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ थोडं शिंपडून जरी दिलं ना तुम्ही तरीही चालेल. कधीच तुमच्या घराला नजरबाधा लागणार नाही आणि लक्ष्मीची कृपा कधीच तुमच्या घरापासून दूर राहू शकणार नाही. माता लक्ष्मी अखंड स्थिर स्वरूपात वास करणारी ही सेवा आहे. तारक मंत्राची सेवा आवर्जून करायची आहे आणि एक अखंड दिवा छान लावून ठेवायचा आहे. उद्या स्वामींना तुम्ही गोडाचा जो नैवेद्य बनवाल ना, स्वामी माऊली आहे, सर्व प्रिय आहे. मनापासून हृदयापासून सेवा जी व्यक्ती करते ती सेवा स्वामी माऊलींना अगदी प्रिय आहे. म्हणून उद्या थोडासा शिरा भाजून घ्या महिलांनो. पुरणाची पोळी करत असाल, बेसनाचे लाडू करत असाल, बुंदी, जिलेबी, जो पण नैवेद्य दाखवाल ना तो थोडा का होईना उद्या नैवेद्य दाखवायचा आहे. फळांचा नैवेद्य दाखवा. आंब्याचा रस तुम्ही आंबे नैवेद्यात ठेवू शकता. वेगवेगळी फळं स्वामींना नैवेद्यात दाखवू शकतात. जे गोड बनवाल ना त्यावर एक का होईना तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि मग नैवेद्य दाखवायचा आहे. थोडा वाटीभर शिरा जरी भाजला ना तुम्ही चालेल, त्यावर एक तुळशीचं पान ठेवा. सकाळी नैवेद्य दाखवा, संध्याकाळी दाखवा, पण दोन्ही वेळेला नैवेद्य जरूर दाखवा. आता तुम्ही संध्याकाळी करत असाल तर सकाळी खडी साखरेचा, दूध साखरेचा, गूळ, साखर, फळांचा नैवेद्य असा नैवेद्य जरूर दाखवायचा आहे आणि संध्याकाळी सुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. उद्या झालंच तर 11 माळी जप सर्वांनी आवर्जून करायचं आहे. बघा, तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण करू शकता. 11 माळी जप, 11 वेळा किंवा 21 वेळा तारक मंत्राची सेवा सोन्यासारखी सेवा आहे. कुठलीच सेवा खाली जात नाही. स्वामी माऊली आहे. एक वेळा जरी तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्र जपला ना त्याचा हिशोब स्वामी महाराजांकडं आहे. कधीच आपली सेवा खाली जात नाही. आपल्या लेकरांना आपल्याला त्या सेवेचं फळ अक्षय मिळत राहतं. म्हणून अखंड सेवा आपण तर करतच असतो आणि उद्या सर्वांनी सेवा जरूर करायची आहे. आपल्या लेकरांकडून सुद्धा सेवा करून घ्यायची आहे. घराजवळ जर एखादं उंबराचं झाड असेल, औदुंबराचं, त्याखाली एक दिवा महिलांनो, दादांनो, सकाळी लावा, संध्याकाळी लावा, नियम नाही, पण उद्या औदुंबराच्या झाडाखाली एक का होईना दिवा लावायचा आहे. तुपाचा लावा, तेलाचा लावा. तुपाचा लावला तर अतिशय उत्तम. गाईच्या तुपाचा दिवा आवर्जून लावा. एखादा गुळाचा खडा औदुंबराच्या झाडाखाली एखाद्या कागदावर वगैरे ठेवा. जसे जसे तिथले मुंगळे तो गुळाचा खडा खातील तसा तशा तुमच्या संकटातून ज्या कठीण इच्छा आहे त्यासुद्धा पूर्ण होतील आणि सर्व समस्यातून मार्ग नक्कीच साक्षात दत्तगुरू महाराज आपले स्वामी काढतील. उद्या औदुंबराची ही सेवा आवर्जून करायची आहे. औदुंबराला नमस्कार करा, स्पर्श करा. थोडं पाणी, दूध अर्पण करायचं आहे. दोन्ही हातांनी स्पर्श करा. स्वामी माऊलींचा मंत्र जपा, श्री स्वामी समर्थ, नाहीतर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जो तुम्हाला मंत्र जपता येतो, आवडतो तो जपा. स्वामींचं नामस्मरण करा आणि औदुंबराला स्पर्श जरूर करायचा आहे. मुलांकडून सुद्धा उद्या उंबराच्या झाडाला जरूर स्पर्श करून घ्यायचा आहे. उंबराचं फळ मिळालं तुम्हाला तर सर्वांनी प्रसाद स्वरूप थोडं थोडं का होईना ते फळ इतकं गोड मधुर फळ असतं. बघा, उद्या आवर्जून सर्वांनी औदुंबराची म्हणजेच उंबराच्या झाडाची सेवा जरूर करायची आहे. सर्वांनी स्पर्श करायचा आहे. उंबराचं फळ मिळालं तुम्हाला खायला तर जरूर खायचं आहे. उद्या सर्वांनी आपल्या स्वामींच्या मंदिरात, मठात, केंद्रात जरूर जायचं आहे. बरोबर जाताना स्वामींना प्रिय अशा वस्तू बरोबर घेऊन जायच्या आहे. गोडाचा नैवेद्य तुम्ही शिरा, बुंदी, जिलेबी, लाडू, बेसनाचे लाडू किंवा पुरणाचा नैवेद्य तुम्ही स्वामींना जरूर बरोबर घेऊन जायचं आहे. नाहीच काही जमलं, एक नारळ आणि मुठभर खडी साखर जरूर स्वामींच्या चरणी अर्पण करायची आहे. नतमस्तक व्हायचं आहे. तिथं बसून जर तुम्हाला एक माळ स्वामींचा मंत्र जपता आला किंवा गर्दी असेल मंदिरात, नीट दर्शन घ्यायचं आहे आणि एक नारळ स्वामींच्या चरणी जरूर अर्पण करायचं आहे. बघा, आपण 11 दिवसांची 21 दिवसांची सेवेला सुरुवात केली तेव्हासुद्धा एक नारळ अर्पण केलं आणि जेव्हा सेवेची सांगता करतो आणि उद्या स्वामी पुण्यतिथीला आपण देवांचं दर्शन करतो स्वामींचं, तेव्हासुद्धा आपल्याला एक नारळ अर्पण करायचं आहे. श्रीफळ खूप शुभ ठरतं. म्हणून उद्या सर्वांनी स्वामींना एक नारळ अर्पण करायचं आहे. जो गोडाचा नैवेद्य नेलेला असेल
तो नैवेद्य सुद्धा सर्वांनी अर्पण करायचा आहे. मंदिरात तुम्हाला प्रसाद वाटायचा असेल, अन्नदान करायचं असेल तर आवर्जून करा. मंदिराबाहेर गोरगरीब असतील त्यांना सुद्धा अन्नदान करायचं आहे. उद्या शिवरात्री आणि प्रदोषसुद्धा आलेला आहे. स्वामींचं दर्शन तर घेणारच. शिवशंकरांचं मंदिर असेल महादेवांचं, तिथंसुद्धा जायचं आहे. तिथंसुद्धा अभिषेक करा. पाण्याने करा, दुधाने करा, पण शिवपिंडीवर अभिषेक करा. बेल फूल अर्पण करायचं आहे. एक दिवा तुम्हाला लावता आला, शिवमंदिरात सुद्धा लावून दिला तरीही चालेल. कापूर आरती करता आली शिवमंदिरात बसून तर आवर्जून करायचे आहे. उद्या शिवपिंडीवर अभिषेक केलेलं थोडं का होईना तीर्थ जलाधारीच्या इथून घेऊन मुलांना जरूर प्यायला द्या. तुम्ही स्वतः पिलं, एखादं बेलपान तुम्ही तिथंच महादेवांसमोर खाऊन घेतलं, मुलांना दिलं तरीही चालेल. शिवरात्री आहे, प्रदोष आलेला आहे आणि स्वामींची पुण्यतिथीसुद्धा. सुंदर दिवस आहे. उद्या शिवशंकरांच्या मंदिरात जाल, तिथंसुद्धा नैवेद्य, गोडाचा नैवेद्य दाखवा, दूध साखरेचा दाखवा, खडी साखरेचा दाखवा, फळांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. पण उद्या आवर्जून स्वामींना सुद्धा नैवेद्य दाखवा आणि महादेवांच्या मंदिरात जाऊन सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. उद्या संध्याकाळी महिलांनो थोडासा शेणीचा तुकडा असेल, गाईच्या शेणीचा तुकडा म्हणजेच गौरी शेणी असेल छोटीशी तुकडा, तर ती काय करायचं आहे, त्यावर थोडंसं तूप टाका गाईचं आणि एखाद्या भांड्यात घेऊन त्या शेणीवर तुम्हाला कापूर जाळायचा आहे. त्याबरोबर तुमच्याकडं लोबान असेल, गुगल असेल, या वस्तूसुद्धा उद्या कापराबरोबर जाळा. 2 किंवा 5 लवंग जाळा. प्रथम देवांना तो कापूर धूप दाखवायचा आहे. उद्या तर आपण स्वामींची आरती करू. प्रथम गणपती बाप्पांची करा, देवी आईची करा, स्वामींची करा. उद्या प्रदोषसुद्धा आहे, महादेवांची सुद्धा आरती करायची आहे, शिवशंकरांची. जेवढ्या आरत्या घ्यायच्या तेवढ्या घ्यायच्या आहे तुम्ही सहकुटुंब सहपरिवार. आणि त्यानंतर थोड्याशा शेणीच्या तुकड्यावर थोडं तूप टाका गाईचं, त्यावर कापूर जाळा, त्यावर 2 किंवा 5 लवंग जाळा, लोबान गुगल असेल तो टाका आणि प्रथम देवांना दाखवा आणि संपूर्ण घरात तो कापूर धूप पसरवायचा आहे. कान्या कोपऱ्यात पसरवा आणि थोड्या वेळ का होईना ते कापराचं भांडं, थोडा कापूर जाळावा लागला जास्त जाळा आणि थोड्या वेळ ते आपल्या उंबरठ्याजवळ ठेवा. जसा जसा तो कापूर धूप पसरतो ना घरात, तशी तशी घरातली नकारात्मकता असेल, पितृदोष असेल, वास्तुदोष, कुणाची नजरबाधा लागलेली असेल, कारण काही वेळा कुणी येऊन गेलं, मग जवळची असो बाहेरची असो, काही वेळा त्यांच्या मनात काय आहे आपल्याला माहीत नसतं. जळाऊ वृत्तीची सुद्धा लोक या जगात आहे आणि चांगली वृत्तीची सुद्धा असतात. म्हणत नाही मी की सगळेच वाईट आहे, पण काही वेळा अनुभव येतो. कुणी व्यक्ती येऊन गेली की घरात नकारात्मकता पसरते, काही ना काही कामात अडचणी येतात. मग अशा वेळी तुम्ही शेणीवर कापूर जाळायला सुरुवात करा. सुंदर अनुभव येतील. आणि उद्या तर स्वामींची पुण्यतिथी आहे, प्रकट दिवस असतो, दत्त जयंती. तेव्हा तुम्ही कापूर जाळताना थोडीशी शेणी जाळत जा. शेणीवर जर कापूर जाळला ना, स्वामी प्रसन्न होतात, घरातली लक्ष्मी प्रसन्न होते आणि स्थिर स्वरूपात वास करते. घरात ज्या पैशांच्या अडचणी असतील ना त्यासुद्धा दूर होतील. घरात लक्ष्मी नारायणांची कृपा राहील. उद्या तुळशी मातेची सुद्धा सेवा करा. तुळशीजवळ सुद्धा एक तुपाचा दिवा सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेला लावता आला तर जरूर लावा. मुख्य दाराशी सुद्धा संध्याकाळी जेव्हा आपण दिवा अगरबत्ती कराल ना महिलांनो, सकाळी नाही लावता आला तरीही चालेल, पण उद्या संध्याकाळी प्रदोष काळात आपल्या मुख्य उंबरठ्याबाहेर माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी एक दिवा जरूर लावा आणि मग देवघरात आरती काही आपण कापूर धूप करायचा आहे. प्रथम आपल्या मुख्य दाराशी दिवा जरूर लावून द्यायचा आहे. उद्या महिलांनो मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन करता आलं तर सकाळीच हळदीचं लेपन मुख्य उंबरठ्यावर जरूर करायचं आहे. तुम्हाला जर औदुंबराचं मूळ मिळालं किंवा खोड मिळालं तर ते घेऊन आलात उद्या आणि देवघरात ते धुवून घ्या स्वच्छ आणि त्याची हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करू शकता. आणि दर गुरुवारी त्याची पूजा केली, त्या खोडाची मुळाची औदुंबराचं मिळालं तर आधी औदुंबराला स्पर्श करावं, मंत्र जपावा स्वामींचा, दत्तगुरु महाराजांचा, प्रार्थना करायची की तुम्ही हे मूळ का नेत आहात, असंच हात लावू नका, तोडू नका, असंच आधी प्रार्थना करा आणि मग आपल्याला ते मूळ खोड घरी आणायचं आहे. ते धुवून घ्यायचं स्वच्छ, देवघरात एखाद्या वाटीत ठेवा, त्याला हळद कुंकू फुलं अक्षता वाहून प्रार्थना करा
आणि मग दर गुरुवारी त्याची पुन्हा पुन्हा पूजा करत राहायचं आहे. तुम्ही ते मूळ खोड तुमच्या तिजोरीत पण ठेवू शकता किंवा देवघरातच एखाद्या डबीत वगैरे ठेवलं आणि दर गुरुवारी तुम्ही त्याची पूजा केली ना, बघा सुंदर अनुभव येतात. यामुळे सुद्धा घरात कधीच कुणाची नजरबाधा होत नाही, कुठलीच वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही. औदुंबरात एवढी साक्षात लक्ष्मी नारायण वास करतात, साक्षात दत्तगुरू महाराज वास करतात, आपले गुरु माऊली साक्षात औदुंबरामध्ये वास करता. म्हणून तुम्हाला उद्या मिळालं खोड मूळ तर आवर्जून घेऊन या आणि ते कधीच खराब होत नाही. तुम्ही त्याची नेहमी पूजा करू शकता आयुष्यभर. अशा पद्धतीने उद्या साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला स्वामींची पुण्यतिथी साजरी करायची आहे. जेवढी सेवा होईल ना तेवढी जरूर करा. उद्या 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे जरूर पठण करा.